पर्व न्यूज. आरंभ एका नव्या पर्वाचा. पुणे वैराग पोलीस स्टेशन हद्दीतील वैराग व हत्तीज परिसरात वाढत चाललेल्या अवैध दारू विक्री विरोधात राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी सोलापूर जिल्हा सरचिटणीस नागेश चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली पुणे विभागीय आयुक्त कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात आले. जवळगाव व हत्तीज परिसरातील महिला, युवक आणि ज्येष्ठ नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभागी होत या लढ्याला उत्स्फूर्त पाठिंबा दिला. या धरणे आंदोलनात स्वाती कदम, नंदा कांबळे, साक्षी चव्हाण, विमल दहिभाते, ज्योती उबाळे, लक्ष्मी जाधव, जयश्री पाटोळे, धनश्री राठोड, सुमन शिंदे, रुपाली चव्हाण, अश्विनी शिंदे, प्रियंका मोठे, रुखसाना शेख यासह नागेश चव्हाण, बाबा मोठे, नवाज मुलानी, प्रथमेश झेंडे, सोमनाथ चव्हाण, किशोर बालकी आणि संजय वाघमारे यांनी सक्रिय सहभाग घेतला. विशेषतः महिलांची उपस्थिती लक्षणीय होती. नागेश चव्हाण म्हणाले, वैराग व हत्तीज परिसरातील अवैध दारू विक्रीमुळे तरुण पिढी बिघडत आहे. अनेक घरांमध्ये भांडण, व्यसनाधीनता आणि सामाजिक समस्या वाढत आहेत. अनेक वेळा तक्रारी करूनही ठोस कारवाई होत नसल्याने आम्हाला आंदोलन करावे लागले. वैराग पोलीस स्टेशन यांना याबाबत निवेदन देऊनही तात्पुरती कार्यवाही करण्यात आली. त्यामुळे आम्ही विभागीय आयुक्त कार्यालयासमोर आंदोलन करण्याचा निर्णय घेतला आहे. चव्हाण यांनी प्रशासनासमोर पुढील मागण्या ठामपणे मांडल्या आहेत. अवैध दारू विक्रीला पाठबळ देणाऱ्या बीट अंमलदार व पोलीस पाटील यांच्यावर कठोर कारवाई करावी. वैराग हत्तीज परिसर पूर्णपणे दारूमुक्त करण्यासाठी विशेष पथक नियुक्त करावे. नोटीस देऊनही पुन्हा अवैध दारू विक्री चालू झाल्यास सदर विक्रेत्यास मकोका कायद्याद्वारे कार्यवाही करावी. महिला भगिनींचा विचार शासनाने करावा ही विनंती केली आहे. नागरिकांनी प्रशासनाला निवेदन देत सांगितले की ही जनहिताची लढाई आहे. आमच्या मागण्यांवर तातडीने कारवाई व्हावी. नागेश चव्हाण यांनी सांगितले की अवैध धंदे बंद होत नाहीत तोपर्यंत आमचा लढा थांबणार नाही. या धरणे आंदोलनामुळे वैराग व हत्तीज परिसरातील नागरिकांमध्ये आशा निर्माण झाली असून अवैध दारू विक्री रोखण्यासाठी हे आंदोलन निर्णायक पाऊल ठरेल असा विश्वास व्यक्त केला जात आहे. आम्ही सकाळी 5 वाजता उठून आले गावावरून आंदोलनासाठी. दारूचा धंदा बंद व्हायला पाहिजे. बंद व्हायला पाहिजे. गेल्या वर्षी पण आम्ही असंच केलं होतं. गेल्या वर्षी थोड्यापुरतं बंद झाला, पण अजून बंद परत चालू झाला. म्हणजे किती जणांचे संसार उद्ध्वस्त व्हायला लागले गावामध्ये. आणि आमचे पण लहान लहान लेकर आहेत आमचे. पण दारूचा धंदा तरी बंद व्हायला पाहिजे. जोपर्यंत बंद होत नाही तोपर्यंत असंच आंदोलन चालू राहील असं आम्हाला वाटतं. सगळ्यांना बंद होत नाहीये. जो तो तात्पुरता बंद होतो, नंतर चालू करतात. हे अशी किती वर्षापासून सुरू आहे? आता खूप दिवस झाले खूप सुरू आहे. जसं म्हणतात 2 वर्षापासून त्याचे निवेदन देतो आम्ही. गेल्या वर्षी पण उपोषणाला बसले होते. गेल्या वर्षी पण तात्पुरताच बंद झालं होतं, परत चालू झाले. नेमके काय काय अवैध धंदे म्हणजे त्याच्यामध्ये काय काय येतं? म्हणजे दारू आहे काय सगळे धंदे, चौपत्ते, वाईट मटका, सगळं जुगार, मटका, पत्ते बघा पूर्ण. आज माझ्या माता भगिनी दिवस काम करतात. सकाळी 5 वाजता उठून आम्ही आलो. म्हणजे काहीतरी असं म्हणजे मनाला हे वाटतं तळतळूनच आलोय ना. आज 250 किलोमीटर आम्ही इथं काय टाइमपास करायला तळतळूनच आले. म्हणजे न्याय पाहिजे म्हणून चालू. मी नागेश मनोज चव्हाण, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी जिल्हा सरचिटणीस. आम्ही मागील 2 वर्षापासून हत्तीच्या गावातील दारूबंदीसाठी वारंवार आम्ही वैराग पोलीस स्टेशन असेल, SP ऑफिस असेल, इतर शासकीय ऑफिसला पण आम्ही निवेदन देऊन पण अजून ते धंदे जशा तसे चालू आहेत. मागील वर्षी ज्या टायमाला वैराग पोलीस स्टेशनला बहिरसाहेब म्हणून आम्हाला API होते, त्या टायमाला बहिरसाहेबांनी हत्तीचे गाव दत्तक घेतलेलं होतं. ज्या टायमाला गाव दत्तक घेतलं त्या टायमाला एक 3-4 महिने ती दारू पूर्णपणे बंद झाली. परंतु जशीच बहिरसाहेबांची बदली झाल्यापासून नवीन जे API आले ते आल्यापासून ते धंदे परत त्याच्यापेक्षा जोमाने चालू आहेत. तर आमची आज आपल्या माध्यमातून अशी मागणी आहे की जोपर्यंत ते धंदे पूर्णपणे बंद होणार नाहीत आणि माझ्या माता भगिनींना न्याय मिळणार नाही तोपर्यंत हे माझं आंदोलन मी कायमस्वरूपी चालू ठेवणार आहे. आज हे आंदोलन करत असताना आज मला व्हॉट्सअपवरती तुम्हाला दाखवतो. माझ्या व्हॉट्सअपवरती मला धमकीचे मेसेज येतात, अन्य नंबरवरून फोन येतात की तुला बघून घेतो, तो आंदोलन कसं करतो. तर माझं या निवेदनाच्या माध्यमातून आपलं एक सांगणं की बाबा मागील आम्ही ज्या टायमाला 17 तारखेला निवेदन दिलं त्याच्यानंतरनं वैराग पोलीस स्टेशनच्या हद्दीतील जे बीट अंमलदार आहेत त्यांनी ज्या टायमाला कारवाईला आले, वैराग पोलीस स्टेशनची जी काही टीम येते त्या टायमाला कारवाईला आल्यानंतर त्यांना काहीच मुद्देमाल सापडत नाही. परंतु जर SP ऑफिसची टीम आली तर त्यांना मुद्देमाल सापडतो. याचा अर्थ असा आहे की वैराग पोलीस स्टेशनचे जे काही बीट अंमलदार आहेत आणि गावचे पोलीस पाटील आहेत हे याच्यामध्ये सामील आहेत. कारण जर वैराग पोलीस स्टेशनची टीम येत असेल तर गावचा पोलीस पाटील त्यांना सांगतो की बाबा आज कारवाई होणार आहे, तर तुम्ही जे काही माल असेल ते लपवून ठेवा आणि त्या अनुषंगाने ते माल लपवून ठेवतात.
आणि माल लपवल्यामुळे तिथं कुठल्याही प्रकारचं वैराग पोलीस स्टेशन टीम आल्यानंतर कोणालाही काय सापडत नाही. पण SPFPची टीम आल्यानंतर त्यांना पूर्ण बॉक्स ना बॉक्स माल सापडतात. तर आमचं या माध्यमातून आम्हाला सांगणं आहे की याला जे बीट अंमलदार आहे तो आम्हाला सस्पेंड पाहिजे. कारण तुम्ही जर कारवाई दाखवताय किंवा आम्ही कारवाई केली, तुम्हाला माल मिळालाय, तर याचा अर्थ असा आहे की त्या ठिकाणी दारू विक्री चालूच आहे. जर दारू विक्री बंद असतं तुम्हाला माल कसं काय मिळाला असता? तुम्ही आम्हाला सांगता की आम्हाला माल मिळालाय. तर माल मिळालाय तर मग आमची मागणी किंवा तो जो बीट अंमलदार आहे, जे कोण वरिष्ठ अधिकारी आहेत, त्यांना सस्पेंड करा. जोपर्यंत तुम्ही यांच्यावर कारवाई करणार नाहीत, पोलीस पातळीवरती कारवाई करणार नाहीत आणि माझ्या माता बहिणींना न्याय देणार नाहीत, तोपर्यंत मी माझं आंदोलन कायमस्वरूपी चालू ठेवणार आहे. आतापर्यंत नियोजन कुणाला दिलं? आतापर्यंत आम्ही निवेदन तुम्हाला सांगतो, सोलापूर SP ऑफिसला दिलेलं आहे, वैराग पोलीस स्टेशन दिलेलं आहे, तहसीलला दिलेलं आहे, त्याच्यानंतर पुणे विभागीय आयुक्तालयाला दिलेलं आहे, बंड गार्डन पोलीस स्टेशनला दिलेलं आहे. त्याच्यानंतर मेल मी सगळ्यांनाच केले, मुख्यमंत्री साहेबांना मेल केलेला आहे. पण याच्यावरती कुठल्याही ठोस कारवाई झालेली नाही. जोपर्यंत यांच्यावरती कारवाई होत नाहीत आणि हे जे धंदा करतात, जो 2 नंबरचे धंदे आहेत त्यांचे, हे धंदे करणारे तडीपारचे गुन्हेगार आहेत. आज हे महिलांवरती माझ्या दहशत करतात, माझ्या माता बहिणींना दमदाटी करतात. त्यामुळं आज माता बहिणीचं माझ्या बाहेर फिरणं सुद्धा मुश्किल झाले. तर जे गुन्हेगार आहेत यांच्यावरती कडक कारवाई करून यांना कायमचा मोका लावून पूर्णपणे दारू जोपर्यंत बंद होणार नाही तोपर्यंत मी माझं उपोषण मागे घेणार नाही. गुन्हेगार कोण आहे? माझ्याच गावातले प्रकाश गुरव म्हणून एक आहे, प्रमोद ढेंगळे म्हणून आहेत. त्यांनी याच्या अगोदर यांना तडीपारचे गुन्हे त्यांच्यावरती, तरी पण यांना पोलीस प्रशासन पाठबळ देते. त्यामुळे हे अवैध धंद्याला त्यांनी जोराने परत जुमानून काम चालू केलेलं आहे. तर आज आमची आपल्याकडनं एकच मागणी आहे की जोपर्यंत यांच्यावरती कारवाई होत नाहीत, गुन्हे दाखल होत नाहीत आणि माझ्या माता भगिनींना न्याय मिळत नाही, तोपर्यंत मी या उपोषणामध्ये उठणार नाही. पुणे शहरातील आणि जिल्ह्यातील महत्त्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या आरंभ पर्व न्यूज चॅनलला YouTube वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा.